अजितदादाचं निधन झालं आणि निधनानंतर आहे ना काही गोष्टींचा उहापोह झाला. मीडियाने त्या गोष्टी खूपच आपल्या म्हणजे आपल्या गरजेनुसार म्हणजे कुठल्या गोष्टीचे मुद्दे बनवाय कुठल्या नाही हे मीडियाला पण समजत नाही. चुकीचं वाटलं. काही गोष्टी खंत, काही गोष्टींचा आदर, काही गोष्टी ज्या गोष्टी ठेवायच्या असतात त्या काही पर्वा नाही कोणाला काही. म्हणजे अजितदादांची अजितदादांचं निधन झालं हेच अजून विश्वासच बसत नाही. आणि अंत्यविधी झाल्यानंतर संध्याकाळी लगेच अजितदादांच्या जागी कुठला नेता उपमुख्यमंत्री पदावर बसेल अशी चर्चा व्हायला लागली. म्हणजे ह्या चर्चा पेरल्या गेल्या का त्यांच्या आजूबाजूच्या ज्या अजितदादांच्या पक्षातल्या नेत्यांनी पेरल्या असंच काही असं वाटतंय का काय? तर त्यांना वाटलं होतं हे दोन पक्ष अजितदादांनी गेल्यानंतर एकत्र येतील. एकत्र आले ते विरोधी पक्षात पवारसाहेब बसतील आणि राज्याला विरोधी पक्षनेता भेटू शकतो असं वाटलं असं. आणि यांचे मंत्रिपद सगळ्यांचे गेले असते यांना असं वाटलं होतं. म्हणून सुनेत्रा पवार यांचा दुखवटा म्हणजे 13 दिवसाचं हिंदू धर्मात म्हणजे आहे बुवा मराठा समाजामध्ये. मी पण मराठा असल्यामुळे 13वीपर्यंत कुठलंही म्हणजे सूतक असतं तोपर्यंत असं समजा. तोपर्यंत कुठलंही करत नाही. पण राजकारण खूप दुखत आहे. राजकारण खूप बेकार आहे असंच म्हणावं लागेल. होत्याचं नव्हतं झालं. जी दुर्घटना व्हायची होती ती झाली. हे दुर्दैव असं. सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही 13 दिवसांनी घेतली असती किंवा 5-6 दिवसांनी जरी घेतली असती तरी समजू शकलं असतं. पण लगेच शपथ घेणं कितीपत योग्य होतं काय माहिती नाही. काही घडामोडी राहतात या ठरवू शकत नाही आपण. अजून सुद्धा विश्वास बसत नाही अजितदादा गेले. महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. चला जाऊ द्या जे आता त्यांना काय करायचं. पण माननीय पवारसाहेबांचंच अवघड दिसते मला. किती दुःख सहन करावं लागतात, किती बेकार म्हणावं. एवढे दुःख कोणाच्या दुसऱ्याच्या आयुष्यात कधीही होऊ नये. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूपच म्हणजे महाराष्ट्राला घडवणारे माणसं लवकर निघून जातात असंच म्हणायला. या गोष्टीचे ना म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून माणूस कामावर रुजू होतो. म्हणजे जनतेची सेवा करायसाठी कधीही सुट्टी न घेणारा माणूस म्हणजे माननीय अजितदादा पवारसाहेब. म्हणजे असताना त्या माणसाची किंमत कळत नाही, नसल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते हेच म्हणावं लागेल. आता वेगवेगळ्या गोष्टी होतील. आता पक्ष फक्त भाजपाच्या ताब्यात जाऊ नये. राष्ट्रवादी अजितदादांचा जे खंबीर नेतृत्व अजितदादांचं होतं तसंच सुनेत्रा वहिनी यांचंही नेतृत्व लाभो अशीच इच्छा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या
उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई, अजितदादा पवार यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो. अजितदादांचे स्वप्न आणि महाराष्ट्राचे स्वप्न सगळ्यांचेच पूर्ण हो अशी इच्छा व्यक्त करतो. चला, धन्यवाद. रजा घेतो.